महाराष्ट्र TV9 न्यूज. संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा. जगात बाप आणि मुलीचं सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र नातं मानलं जातं. मुलीवर कितीही मोठं संकट आलं तर तिने बापाच्या खांद्यावर मान टाकली की तिची सर्व दुःख नाहीशी होतात. पण याच पवित्र नात्याला नालासोपाऱ्यात एका नराधम बापाने काळीमा फासला आहे. या बापाने पोटच्या 3 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी वासनांध विकृत बाप हा कुख्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्यावर खंडणी, गोळीबार, हत्या, सुपारी घेऊन हत्या, दरोडा, चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 2017 पासून या विकृत वासनांध बापाने आपल्याच मुली पत्नी यांना दहशतीखाली ठेवून पोटच्या 3 मुलीवर अत्याचार केले आहेत. या विकृताला 5 मुली, पत्नी आणि 1 मुलगा आहे. आईला ही घटना माहीत झाल्यानंतर तिलाही मारहाण केली. शेवटी अशा विकृत व्यक्तीच्या तावडीतून सुटण्यासाठी आईने आपल्या मुलींना घेऊन विरार नालासोपारा गाठले. सर्व घटना नातेवाईकाला सांगितल्यानंतर काल नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली आहे. मुलींचा 56 वर्षीय पिता कुख्यात गुन्हेगार आहे. त्याला 5 मुली आहेत. कोकणातील गावी असताना तो या मुलींवर बळजबरी करून बलात्कार करत होता. यापैकी एका मुलीचा 4 वेळा गर्भपातही करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या 3 मुलींपैकी मोठी मुलगी 21 वर्षांची असून अन्य 2 मुली या अल्पवयीन आहेत. वडिलांकडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात तक्रार नोंदवण्याचा निर्णय त्यांनी हिमतीने घेतला. मोठ्या मुलीने याबाबतची फिर्याद दिली आहे. आतापर्यंत वडिलांच्या दहशतीमुळे गप्प बसल्याचे मुलींनी पोलिसांना सांगितले. मुलींच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिसांनी आरोपी विरोधात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नाताला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र TV9 न्यूज. संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा.